Hello guys, welcome to the OGS Academy YouTube channel. And today's new practice set 2.4. And look at the first question. Compare the given quadratic equation to the general form and write values of A, B, C. पहा हा क्वेश्चन आहे. x इक्वेशन दिलेला आहे x² - 7x + 5 = 0. याला कोणत्या फॉर्मशी कंपेअर करायचं आहे? जनरल फॉर्मशी. जनरल फॉर्म कोणता आहे? इथे लिहितो मी. x² + bx + c = 0. हा जनरल फॉर्म आहे. जनरल फॉर्मशी हा इक्वेशन कंपेअर करायचं आहे आणि a b आणि c च्या व्हॅल्यू आपल्याला लिहायच्या आहेत. पहा x² + bx + c = 0. त्याचबरोबर काय x² - 7x + 5 = 0. पाहिलं x सेम आहे. आता इथे a आहे, इथे a नाही आहे, पण इथे z काय आहे? 1 आलेला आहे. म्हणजे a ची व्हॅल्यू काय आहे? 1. पाहता b पाहूया. b ची काय आहे? इथे 7 आहे, पण इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, त्यामुळे b ची व्हॅल्यू काय होईल? -7. आता c ची व्हॅल्यू लिहूया. c पहा, c म्हणजे काय आहे? 5 आहे, म्हणजे काय? +5 म्हणजे 5 येईल. पहा ह्या इक्वेशनला जनरल फॉर्म मध्ये पहिले लिहून घेऊया. काय 2m² - 5m + 5 = 0. जनरल फॉर्म मध्ये आलेला आहे. आता त्याला कंपेअर करूया. ax² + bx + c = 0. पहा इथे m² 2m² - 5m + 5 = 0. खाली काय आहे? x² + bx + c = 0. वर आहे m, खाली आहे x. फक्त इथे काय आहे? x च्या जागी m आलेला आहे, दुसरं काही चिन्ह नाही. आता a ची व्हॅल्यू काय आहे? इथे खाली आहे, वरील 2 आहे, म्हणजे a ची व्हॅल्यू 2. b ची व्हॅल्यू काय आहे? -5 आणि c ची व्हॅल्यू काय आहे? +5. थर्ड क्वेश्चन पाहूया. याला जनरल फॉर्म मध्ये लिहूया पहिल्यांदा. y² -7y. आता c ची किंमत नाही, याचा अर्थ 0 आहे, म्हणजे काय? 0 = 0. पहा कंपेअर करूया. ax² + bx + c = 0. पहा ते a ची व्हॅल्यू काय? a ची ते व्हॅल्यू नाही, याचा अर्थ 1 आहे. b ची व्हॅल्यू काय? -7 आणि c ची व्हॅल्यूच नाही, यामुळे c = 0. हा क्वेश्चन संपत आहे. सेकंड क्वेश्चन पाहूया आपण. पहा क्वेश्चन सेकंड असा आहे. सॉल्व युजिंग फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला. पहा क्वेश्चन काय आहे? x² + 6x + 5 = 0. पहा याला काय करू आधी? जनरल फॉर्मशी कंपेअर करूया. पहा काय जनरल फॉर्म लिहितो आधी. ax² + bx + c = 0. यामध्ये आता a b आणि c ची व्हॅल्यू लिहूया आपण. a ची व्हॅल्यू काय आहे? इथं 1, b ची आहे 6 आणि c ची व्हॅल्यू आहे 5. आता कोणते व्हेरिएबलसाठी आपल्याला फॉर्म्युला लिहायचा आहे? x साठी लिहायचा आहे, त्यामुळे इथे x इक्वल टू फॉर्म्युला काय लिहिला आता? -b ± इन ब्रॅकेट b² - 4ac डिवाइडेड बाय 2a. हा फॉर्म्युला आहे x साठी. पहा आता काय करू? पहिल्यांदा b² - 4ac ची व्हॅल्यू काढून घेऊया. b² - 4ac = काय येईल? पहा b² म्हणजे काय? 6 चा स्क्वेअर आहे. 6 स्क्वेअर मायनस 4 काय? सॉरी 4 मल्टिप्लाय म्हणजे पॉइंट द्यायचा, मल्टिप्लाय असा अर्थ होतो. a म्हणजे काय? 1 मल्टिप्लाय c म्हणजे काय? 5. पहा काय? 6 स्क्वेअर म्हणजे काय? 36 मायनस 4 × 5 20 म्हणजे काय? 16. b² - 4ac ची व्हॅल्यू काय आहे? 16 आहे. आता आपण काढूया x ची व्हॅल्यू. x = फॉर्म टाकून देऊया. -b म्हणजे b काय आहे? -6 आहे, म्हणजे -6 ± as it is इन ब्रॅकेट सॉरी स्क्वेअर रूट मध्ये काय? b² - 4ac ची व्हॅल्यू आहे 16 डिवाइडेड बाय 2 आणि a काय आहे? 1 आहे, म्हणजे 2 × 1 2 चे 5 -6 ± 16 डिवाइडेड बाय
2 into 1 2 पहा 16th स्क्वेअर रूट आपल्याला माहित आहे 4 minus 6 plus or minus 4 divided by 2 पहा यांना आता वेगवेगळे करून घेऊया म्हणजेच काय dx इक्वल टू -6 एक प्लस ची व्हॅल्यू घेऊया एक मायनस ची घेऊया म्हणजे काय इथे पहिल्यांदा प्लस ची घेऊया +4 डिवाइडेड बाय 2 और x इक्वल टू -6 आधी प्लस ची घेतली आता मायनस ची घेऊया -4 डिवाइडेड बाय 2 काय पावर -6 + 4 -2 डिवाइडेड बाय 2 म्हणजे काय इक्वल टू -1 x इक्वल टू काय -6 - 4 -10 डिवाइडेड बाय 2 म्हणजे व्हॅल्यू काय -5 पहा हे इक्वेशन्स रूट कोणते आलेले आहेत एक -1 आणि x - 5 सेकंड ऑर्डर पासून पाहूया यामधला पहा क्वेश्चन नंबर सेकंड असा आहे इक्वेशन दिलेले आहे x² - 3x - 2 याला आपण कंपेअर करूया कंपेअर केल्या पाहिजे h व्हॅल्यू काय येईल इथे h व्हॅल्यू 1 येईल b ची व्हॅल्यू काय येईल -3 आणि c ची व्हॅल्यू येईल -2 फर्स्टली आपण काय करूया b² - 4ac ची व्हॅल्यू काढून घेऊया म्हणजे आपल्याला सोपं जाईल रूट्स काढायला पहा b ची व्हॅल्यू काय आहे -3 म्हणजे -3 चा स्क्वेअर -4 into h व्हॅल्यू 1 into c ची व्हॅल्यू -2 पहा काही कोणत्याही निगेटिव्ह संख्येचा स्क्वेअर केला असता संख्या पॉझिटिव्ह येत असते पहा तिचा स्क्वेअर 9 मायनस ला मायनस आता पाहिजे मायनस मायनस काय होईल प्लस 4 into 2 काय 8 इथे काय 8 + 9 17 पहा आता फॉर्म्युला लिहूया फॉर्म्युला कशासाठी आहे x साठी आहे means x equal to y minus b plus or minus in bracket in square root b square minus 4ac divided by 2a आता ह्या b a b c च्या व्हॅल्यू टाकून देऊया e ची व्हॅल्यू काय आहे पहिले b ची व्हॅल्यू आहे -3 इन ब्रॅकेट मायनस ला मायनस एज इट इज b ची व्हॅल्यू -3 इन ब्रॅकेट -3 प्लस और मायनस स्क्वेअर रूट मध्ये 17 divided by 2a 2 into h value आहे 1 is 2 into 1 पहा काय हे मायनस मायनस प्लस होईल म्हणजे काय 3 प्लस और मायनस √17 divided by 2 आता यांना वेगळे करूया म्हणजे काय x equal to 3 plus √17 divided by 2 और x equal to 3 minus √17 divided by 2 पहा इथे हा क्वेश्चन संपलेला आहे क्वेश्चन नंबर 3 पाहूया आपण पहा इक्वेशन आहे 3m² + 2m - 7 = 0 याला ax² + bx + c = 0 हे इक्वेशन्स कंपेअर केला असता a b c च्या व्हॅल्यू मिळतील व्हॅल्यू काढून घेऊया a b c च्या h व्हॅल्यू काय 3 b ची व्हॅल्यू काय 2 and c ची व्हॅल्यू आहे -7 आता यावरून b² - 4ac चा काढून घेऊया आपण व्हॅल्यू b² - 4ac काय व्हॅल्यू पहा बरं b² म्हणजे काय 2 आहे म्हणजे 2 चा स्क्वेअर मायनस 4 एज इट इज इनटू a काय 3 आहे इनटू c आहे -7 पहा व्हॅल्यू काय 2 चा स्क्वेअर 4 मायनस आता मायनस हे मायनस काय होईल प्लस होईल 4 into 3 12 12 7 चा 84 म्हणजे काय 84 + 4 88 b² - 4ac ची व्हॅल्यू आहे आलेली आहे 88 आता फॉर्म्युला लिहूया आपल्या रूट्स कोणत्या व्हेरिएबल साठी काढायचे आहेत m साठी त्यामुळे m equal to -b ± इन ब्रॅकेट स्क्वेअर रूट काय b² - 4ac divided by 2a पहा -b म्हणजे काय -2 प्लस और मायनस b² - 4ac ची व्हॅल्यू आपल्याला आली आहे 88 इक्वल टू पहा काय लिहिणार सॉरी डिवाइडेड राहिला 2a h व्हॅल्यू आहे 3 दिस 2 into a
एची व्हॅल्यू आहे 3 पहा येईल -2 प्लस और मायनस डिवाइडेड बाय 2 3 × 2 6 इथे 88 ला आपल्याला फोल्ड करावं लागेल म्हणजे त्याचं एका संख्येचं स्क्वेअर रूट बाहेर येतं काय फोल्ड करता येईल याची पॉवर यामध्ये कोणत्या संख्येचं स्क्वेअर रूट बाहेर येतं याला असं लिहिलं असतं ना 4 × 22 काय 4 स्क्वेअर रूट आहे 2 बाहेर येतं म्हणजे काय आपण 4 × 22 लिहूया म्हणजे काय 22 4 चा 88 -2 प्लस और मायनस 4 चा स्क्वेअर रूट बाहेर येईल म्हणजे काय 2 इन ब्रॅकेट 22 डिवाइडेड बाय 6 पहा 2 सर्वातून दोन्हीमधून कॉमन येईल आलाच तर काय 2 बाहेर आलं -2 प्लस और मायनस इन ब्रॅकेट इथं 1 होईल सॉरी 22 डिवाइडेड बाय 6 पहा 2 1 चा 2 2 3 चा 6 म्हणजेच काय आलेलं आहे इक्वेशन -1 प्लस मायनस √22 डिवाइडेड बाय 3 पहा m ची व्हॅल्यू काय येणार आहे m इक्वल टू वेगवेगळे घेऊया -1 एक प्लस ची व्हॅल्यू घेऊया √22 डिवाइडेड बाय 3 और सेकंड नंबरची व्हॅल्यू कोणती येणार आहे m इक्वल टू -1 ही प्लस ची घेतली आपण आता मायनस ची घेऊया -√22 डिवाइडेड बाय 3 हा असा क्वेश्चन आहे याचे रूट कोणकोणते आलेले आहेत -1 प्लस √22 डिवाइडेड बाय 3 हे पहिले रूट सेकंड रूट आहे -1 √22 डिवाइडेड बाय 3 सेकंड रूट आहे क्वेश्चन नंबर 4 पाहूया क्वेश्चन नंबर 4 असा आहे 5m² - 4m - 2 = 0 याला कंपेअर करा a² + bx + c त्यावरून आपल्याला a b c ची व्हॅल्यू मिळते कंपेअर करा काय मिळेल a ची व्हॅल्यू a ची व्हॅल्यू 5 b ची व्हॅल्यू येईल -4 आणि c ची व्हॅल्यू येईल -2 यावरून आपण काय करू शकतो b² - 4ac ची व्हॅल्यू काढू शकतो b² - 4ac काय व्हॅल्यू पॉवर b म्हणजे काय -4 चा स्क्वेअर -4 * a ची व्हॅल्यू आहे 5 * c आहे -2 पहा काय कोणत्या निगेटिव्ह संख्येचा स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो म्हणजे 4 चा स्क्वेअर येतो 16 -4 * 5 20 22 चा 40 पान ते काय होईल मायनस प्लस होईल 14 + 16 40 + 60 40 50 56 म्हणजे b² - 4ac ची व्हॅल्यू आहे 56 पहा आता आपण काढूया फॉर्म्युला लिहूया m साठी इक्वल टू काय फॉर्म्युला -b प्लस और मायनस काय b² - 4ac डिवाइडेड बाय 2a आता व्हॅल्यू टाकून देऊया a b c च्या a ची व्हॅल्यू आहे 5 पहिले b ची व्हॅल्यू -4 प्लस और मायनस b² - 4 ची व्हॅल्यू आहे 56 डिवाइडेड बाय 2 * a म्हणजे a ची आहे 5 काय पॉवर मायनस प्लस होईल म्हणजे +4 प्लस और मायनस 56 ला आपण काय फोल्ड करून लिहूया काय फोल्ड येईल त्याची 4 ने 56 ला भाग जातो काय पॉवर 4 1 चा 4 4 1 चा 4 1 ला 4 4 60 जे काय लिहिता 4 × 14 14 4 चा 56 येतो त्या 4 चा स्क्वेअर रूट निघतं ना त्यामुळे 5 2 चा 10 काही 4 प्लस और मायनस 4 चा स्क्वेअर रूट काढला असता काही 2 इन ब्रॅकेट 14 डिवाइडेड बाय 10 आता पहा यामध्ये 2 कॉमन निघतं काढून घेऊया इन ब्रॅकेट 2 प्लस और मायनस 14 डिवाइडेड बाय 10 काही 2 1 चा 2 2 5 चा 10 म्हणजे 5 आलेला आहे यांना ह्या व्हॅल्यू आलेल्या व्हॅल्यूला सेपरेट करून घेऊया म्हणजे m इक्वल टू काय 2 एक प्लस ची व्हॅल्यू घेऊया √14 डिवाइडेड बाय 5 एक व्हॅल्यू दुसरी व्हॅल्यू और
m इक्वल टू 2 माइनस व्हॅल्यू -14 डिवाइडेड बाय 5. हे अशा प्रकारे या इक्वेशन ची रूट आहे. क्वेश्चन नंबर 5 पाहूया. हा इक्वेशन असा आहे y² + 1/3y = 2. जनरल फॉर्म मध्ये लिहून घेऊया आधी. y² + 1/3y - 2 = 0. पहा आलेला आहे. आता a b c ची व्हॅल्यू कडे सिंपल जाईल, पण त्या b ची व्हॅल्यू फ्रॅक्शन मध्ये आहे. आपल्याला त्याच्यामध्ये सिंपल फॉर्म मध्ये पाहिजे, त्यामुळे आपण 3 ने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय बाय 3 काही 3y² + y - 2 × 3 6 = 0. आता आपल्याला सिंपल फॉर्म मध्ये आलेलो a b c ची व्हॅल्यू भेटली. पहा काय a ची व्हॅल्यू काय कम्पेअर करूया. ax² + bx + c = 0. आता पहा a ची व्हॅल्यू काय आहे 3, b ची व्हॅल्यू 1, c ची व्हॅल्यू -6. त्यावर आपण b² - 4ac ची व्हॅल्यू काढून घेऊया. -4ac. पहा b ची व्हॅल्यू काय आहे 1 आहे, 1 चा स्क्वेअर -4 इंटू a ची व्हॅल्यू 3 इंटू -6. पहा 1 चा स्क्वेअर 1 च येतो, ते मायनस मायनस प्लस 4 इंटू 3 12, 12 6 चा 72, दिस काय 73 येईल. b² - 4 ची व्हॅल्यू आहे 73. आता फॉर्म्युला लिहूया आपण. y = -b ± in bracket under root b² - 4ac divided by 2a. पहा a b c ची व्हॅल्यू टाकून देऊया. b ची व्हॅल्यू काय आहे 1 आहे, जी -1 ± b² - 4ac 73. 2 इंटू a ची व्हॅल्यू आहे 3, दिस काय 2 इंटू 3. पहा काय -1 ± in bracket under root 73 divided by 2 into 3 6. फायनली वेगवेगळे करूया. म्हणजे y ची व्हॅल्यू काय येईल पहिला मायनस घेऊया. -1 in bracket 73 divided by 6. ही एक व्हॅल्यू. और सेकंड नंबर ची व्हॅल्यू काय y = -1. आता प्लस ची घेऊया. ते मायनस घेतला तर प्लस in bracket 73 divided by 6. अशा प्रकारे या व्हॅल्यू आहेत. 6 नंबर क्वेश्चन पाहूया. इक्वेशन असा आहे 5x² + 13x + 8 = 0. याला आपण कंपेअर करूया ax² + bx + cc. काही ax² + bx + c = 0. a b c ची व्हॅल्यू काय ते पहा बरं. a ची व्हॅल्यू काय 5, b ची व्हॅल्यू काय 13 आणि c ची व्हॅल्यू आहे 8. यावर आता b² - 4ac ची व्हॅल्यू काढून घेऊया. b² - 4ac = काय b² म्हणजे काय 13 चा स्क्वेअर -4 इंटू a ची व्हॅल्यू 5 इंटू c आहे 88. पहा 13 चा स्क्वेअर 169 -4 इंटू 5, 4 इंटू 5 काय 5 4 चा 20, 28 चा 160. सिंपल आहे काय 8 2 चा 60, 0 एज इट इज. पहा सबट्रॅक्ट केलं काय 9, म्हणजे b² - 4ac ची व्हॅल्यू काय 9. आता फॉर्म्युला लिहूया. कशासाठी फॉर्म्युला x साठी फॉर्म्युला आहे म्हणजे -b ± in bracket under root b² - 4ac divided by 2a. पहा b ची व्हॅल्यू काय आहे 13 -13 ± b² - 4ac ची व्हॅल्यू आहे 9 divided by 2 into 8, 2 into 5. -30 ± 9 चा स्क्वेअर रूट आहे 3. 5 into 2 10. पायना आता अलग अलग करूया. म्हणजे x = काय पहिला मायनस घेऊया. -30 -3 divided by 10 और दूसरं कोणते प्लस येईल म्हणजे -30 + 3 divided by 10. -13 - 3 काय
-16 डिवाइडेड बाय 10 पहा दोन्ही सिंगल भाग जर द्या 2 5 चा 10 2 8 चा 16 म्हणजे इथे 8 येईल खाली 5 येईल म्हणजे -8/5 पहिली व्हॅल्यू आहे. सेकंड नंबरची व्हॅल्यू काय येईल पॉवर 13 -13 + 3 -10 डिवाइडेड बाय 10 म्हणजे 10 × 10 10 × 10 म्हणजे काय -1 व्हॅल्यू येईल. अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 2 इथे संपलेला आहे. क्वेश्चन नंबर 3 आहे पाहूया. हा लास्ट क्वेश्चन असा आहे सॉल्व द इक्वेशन x² + 2√3x + 3 = 0 युजिंग द फॉर्म्युला यूज करून आपल्याला सॉल्व करायचा आहे. पहा त्यामध्ये चार काय दिलेले बॉक्स दिलेले आहेत ते सॉल्व करायचे आपल्याला. पहा कंपेअर इक्वेशन्स x² + 2√3x + 3 = 0 and x² + bx + c = 0 हे कंपेअर केलेलं आहे. इथे काहीच करायचं नाही आपल्याला. फाइंड व्हॅल्यू ऑफ b² - 4ac व्हॅल्यू काढायची आहे. व्हॅल्यू काढून घेऊया b² - 4ac ची फर्स्ट आपण व्हॅल्यू लिहून घेऊया. कंपेअर केलेले आहे व्हॅल्यू लिहूया. a ची व्हॅल्यू काय आहे 1 b ची व्हॅल्यू काय आहे 2√3 आणि c ची व्हॅल्यू आहे 3. आता ह्या बॉक्सचा आन्सर काढूया. फाइंड व्हॅल्यू ऑफ b² - 4ac ची. हा काय b² - 4ac b² म्हणजे काय 2√3 ब्रॅकेटचा स्क्वेअर -4 * a * c 1 आहे आणि c आहे 3. पहा 2 चा स्क्वेअर 4 आणि या √3 चा स्क्वेअर म्हणजे काय होईल हे √3 आणि स्क्वेअर कटून जाईल म्हणजे काय होईल 3 -4 * 1 4 4 * 3 12. पहा 4 * 3 12 -12 = 0 म्हणजे b² - 4 ची व्हॅल्यू काय आहे 0. पहा समोर काय विचारला आहे राईट फॉर्म्युला टू सॉल्व क्वाड्रॅटिक इक्वेशन. फॉर्म्युला लिहायचा आपल्याला. कशासाठी फॉर्म्युला x साठी आहे x = -b ± √b² - 4ac डिवाइडेड बाय 2a. आता समोर काय आहे सबस्टिट्यूट व्हॅल्यूज ऑफ a b c आलेले व्हॅल्यूज a b c च्या व्हॅल्यू काय करायचं सबस्टिट्यूट करायच्या. फाइंड रूट्स हे इथे a b c च्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या टाकायच्या आणि आले त्याचा रूट काढायचा. पहा b ची व्हॅल्यू काय आहे -2√3 ± इथे काय b² - 4ac 0 आहे डिवाइडेड बाय 2a 2 * a is 1. पहा काय -2√3 डिवाइडेड बाय 2 इथे काय होईल ±0. आता काय करू वेगवेगळे घेऊया म्हणजे काय x = काय -2√3 + 0 डिवाइडेड बाय 2 और x = काय -2 -2√3 -0 डिवाइडेड बाय 2. पहा कोणत्या संख्येमध्ये 0 ऍड केली असते किंवा मायनस केली असते संख्येतच राहत असते. तर इथे काय होईल -2√3 डिवाइडेड बाय 2 इथे -2√3 डिवाइडेड बाय 2. पहा 2 2 कटतील इथे सुद्धा 2 2 कटतील काय होईल इथे फक्त -√3 इथे सुद्धा काय होईल -√3. अशा प्रकारे हे इक्वेशन आहे. त्याचे रूट्स काय आलेले आहेत -√3 -√3 म्हणजे रूट एकच आलेले आहेत. इथे ही प्रॅक्टिस संपलेली आहे. धन्यवाद.